बॅटरी गेली, चार्जर नाही आलं, त्यामुळे मग आपण याच्यात घेऊ. तर ही व्हिडिओ अपलोड व्हायला थोडा वेळ लागेल. बट आज काही नाही, तुम्हालाच प्रोजेक्ट करायचा आहे. कारण नंपाय समजलं का? मॅट्रायसिस समजले का नाही? फाईल बघितली का पूर्ण? देखी घ्या. बरंच काय होतं त्याच्यात, डेटा इंटिग्रिटी वगैरे. कशात बघितली का फाईल? फाईल बघितली का नंपायची? कुठली फाईल? मी तुम्हाला कुठली फाईल पाठवणार? हा बंद करू. बंद करायचं तर करू शकतो. कोणी नाही जात बाहेर. त्यात बॅटची चार्जिंग, बॅटरी गेली आणि चार्जर नाही आणला शॉपिंग. त्यात करूयात. मी तुम्हाला काल लॅपटॉप आणायला लावले होते, आणलेत का? काढा मग. का मी का आणायला बसले तसे? कुठे नाही आणला का आविष्कार लॅपटॉप? अँड्रॉइड घेऊन बघ. शिकता शिकताच एक प्रोजेक्ट करून टाक. का किती लोकांनी इथे ऑफलाईन केलं? ठीक आहे. कसं इन्स्टॉल करतो नंपाय? इन्स्टॉल नंपाय तेच .py एक्सटेन्शन मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क नाही. ठीक आहे, पण ते टर्मिनल मध्ये जाऊन इन्स्टॉल करावं लागतं. ठीक आहे, एक्सटेन्शनला. बट ज्युपिटर नोटबुक मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क होऊन जातं. केलं का? झालं का माधुरी मॅडम? इन्स्टॉल झालं का? ठीक आहे. नंतर इम्पोर्ट का करतो आपण इम्पोर्ट? कसं करतो? एनपीच्या ठिकाणी जर दुसरं काही वापरलं तर करून बघा. आय होप सगळ्यांचं इन्स्टॉल झालं, रन झालं. कोणाला काही प्रॉब्लेम आला? ठीक आहे. सो आपण आज एक एम्प्लॉय सॅलरी अनालिसिसचा एक सिम्पल प्रोजेक्ट करू बघू की कसं करतात, हाऊ इट्स डन, कसं करतात आणि कसं तुम्ही इम्प्लिमेंट करतायत जे तुम्ही शिकलेत. ठीक आहे. काल काय काय शिकलो आपण? डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ ॲरे, डायमेन्शन्स ऑफ ॲरे. ठीक आहे. त्याचे ॲट्रिब्यूट शिकलो. ठीक आहे.
मेमरी ऑप्टिमायझेशन समजलं का? 64 असेल तर 8 बाइट्स पर एलिमेंट येतं आणि 32 असेल तर बाईट. ठीक आहे. मग आपल्याला जर स्पेस रिड्यूस मेमरी ऑप्टिमायझेशन करायचं असेल, मेमरी मॅनेजमेंट करायचं असेल, तर जमेल का आता क्वेश्चन विचारलं तर? ठीक आहे. सिम्पल आहे. 8ला जर 64 आहे, 8ला 32, मग तुम्हाला मधलं एक व्हॅल्यू देतील, त्याचं कॅल्क्युलेट करून बघायचं. सिम्पल मॅथ्स आहे. फक्त त्याचे फंडामेंटल्स माहिती पाहिजे. असं दिसतं का? बसा वाटतं. जर असंच आपण आपल्या डेटा अनालिसिस मध्ये बघितलं तर नंपाय सच कुठे लागत नाही. ठीक आहे. अनलेस अँड अनटिल वी आर वर्किंग ऑन मॅट्रायसिस. ठीक आहे. अँड सेकंड थिंग, बट इंटरव्ह्यूवरचे क्वेश्चन्स बरेच येतात त्याच्यावरती. ठीक आहे. जर तुम्ही पांडास आणि सीबॉनचे प्रोजेक्ट्स बघितले तर आपण इम्पोर्ट करून ठेवतो. ठीक आहे. पांडास एस पीडी, नंपाय एस एनपी, मॅटप्लॉटलिब ऍज काय करतो, मॅटप्लॉटलिबला काय करतो, पायप्लॉट ना, सीबॉन ऍज एस एन एस. ठीक आहे. हे करून ठेवतो आपण. बट जसं बघायला गेलं तर एनपीचं काय नाही, एक रॅन्डम मॉड्यूल आहे. तुम्ही बघितलं असेल, रॅन्डम नंबर्स जनरेट करून देतो तो. ठीक आहे. बाय द वे, विच टाइप ऑफ ॲरे इज दिस? 1D. तर आता प्रत्येकाने एक काही ना काही केस स्टडी पकडा. ठीक आहे. एक प्रॅक्टिकल बिल्डिंग अप्रोच बद्दल आपण आज जरा बोलूया. ठीक आहे. प्रत्येकाने एक काहीतरी प्रॉब्लेम स्टेटमेंट पकडा आणि एक सिम्पल डेटा सेट घ्या. ठीक आहे. ॲरेज मध्ये. ठीक आहे. आपण अजून डेटा सेट कुठला लोड नाही केला. बाय द वे, डेटा सेट लोड कसं करतो आपण? जर तुम्हाला माहित असेल तर आपण पांडास मध्ये कसं करतो, df इक्वल्स टू pd डॉट काय रीड कसं csv आणि याच्यामध्ये मग तुमचा डेटा. ठीक आहे. तिथे आपण ऍज अ ॲरे मध्ये घेतलाय. ठीक आहे. काय आहे हा? एम्प्लॉय सॅलरी डेटा इन 1000. ठीक आहे. तसं तुम्ही पण आता एक डेटा घ्या. फक्त नाव आय हॅव टेकन एम्प्लॉईज, यू टेक सम अनदर डेटा. काही घ्या ना, कार्सचं मायलेज घ्या, काही घ्या, ज्याच्यावर तुम्ही अनालिसिस करू शकाल काही ना काही. ठीक आहे. नाव इफ आय हॅव टू चेक इट्स शेप, कसं करणार? शेप चेक करायचा मला. कसं पण? ठीक आहे. काय देईल रे हे शेप? नाही केलं याचा अर्थ. बरोबर का? असं करता विसरले तुम्ही, एक व्हिडिओ अपलोड काय केली नाही. चलो प्रिंट पण करून बघू. विसरले ते का लेक्चर मध्ये? प्रिंट ब्रॅकेट मध्ये इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये प्रिंट सॅलरी कॉमा शिफ्ट डॉट सॅलरी. प्रिंट, हा त्याच्यामध्ये काय सॅलरीज करू. हा, पुढे. हा, सॅलरीज डॉट शिफ्ट. बरोबर का?
काय दिलंय रे? काय दिले? ऍट्रिब्यूट्स किती आहे रे? एका दिवसात विसरले तुम्ही. डायमेन्शन. डायमेन्शन पण कळतं अजून. क्वेश्चन ऍट्रिब्यूट्स वर ते विचारतातच, डिफरंट टाइप्स ऑफ ऍट्रिब्यूट्स. ठीक आहे, प्लस त्याच्यामधले डिफरन्स नंपाय मध्ये. ठीक आहे, घेतलं का सगळ्यांनी डेटा काही ना काही? अरे आता गेलं, आता नोटबुक नाही सांगणार, आता लॅपटॉप सांगतोय आणायला, करून बघू. तसा काय डेटा, सॅम्पल डेटा घ्या. आपण डेटा लोड करणं शिकलो का अजून? नाही ना, मग जेवढं शिकवलं त्याच्यावरतीच करा. तुम्ही नाही आणलं का लॅपटॉप? लेक्चर नाही केलं का? इंटरव्ह्यू कुठे? मॅगझिन टेक्नॉलॉजी करायला कशावर? काय विचारलं? खूप क्वेश्चन विचारले 30 क्वेश्चन विचारले बाप्पा, पेड होता का? हो त्याच्या याच्यामध्ये पायथॉनमध्ये पायथॉन डेटा मोठ्याने ऐका रे, इंटरव्ह्यूला काय विचारलं. Python is using data analysis. Difference between pandas and numpy. What is data frame? Which data structure is used to remove duplicates? Difference between set and dictionary. आणि set मध्ये नाही का duplicates value allowed आहेत का? आणि what is EDA? What is lambda function? त्याच्यामधलं काय आहे जे मी शिकवलं नाही तुम्हाला? आणि पुन्हा power चे calculated columns major difference. ठीक आहे. Power where it's of view. Sum x difference. Power query. डॅक्स फंक्शन हा विचारलं. डॅक्सियम लँग्वेज आणि RLS विचारलं. पुन्हा एक्सेलचं पिव्होट टेबल. नाही नाही, मला फक्त पायथनचं आय एम मोर दॅन हॅपी. अशी एकही गोष्ट ठेवा. ठीक आहे, आपण ईडीए काय नाही शिकलो. आजचं पहिलंच लेक्चर, कालचं पहिलं लेक्चर होतं ईडीएचं, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. ईडीए काय आहे, कुठली गोष्ट रे अशी याच्यावर किती आपण लेक्चर्स वाया घातलेत. फक्त वाया नाही, आय मीन टाइम स्पेंड केला. हेच हे सगळं तुम्हाला असं विज्युअल झालं असेल शिकवलेलं. म्हणून मी तुम्हाला प्रॉपर्टीज लक्षात ठेवा म्हणून मी आधी नाही घेतलं. डेटा स्ट्रक्चर मी डायरेक्ट दिलं होतं, तर तुम्ही डेटा टाइप्स बोललो असतो, तुम्ही कन्फ्युजच झाले असते. डेटा टाइप अशी कुठले डेटा स्ट्रक्चर आहे, काय आहे, समजलं का? हे ऐकू आलं का तुम्हाला काय विचारलं पायथन मध्ये? आणि तुम्हाला पण असं ऑलमोस्ट सेम विचारलेलं. हो, आणि कुठे अप्लाय केलं? कुठे आपल्या लक्षात मला म्हणजे अप्लाय करत होतात ना तुम्ही? कुठे येतो हर्षद? रेझ्युमेचे टेम्पलेट घेतले, अप्लाय किती केलंस? मग रिवर्ट काय येत नाहीये. यांनाच कस काय रिवर्ट येत आहे? विचारचे कॉल येत आहे. मग जमलं का नाही? काय आलं? जमलं. एसक्यूएलचे 10 क्वेश्चन दिले, 15 मिनिट दिले, सॉल्व करायचं. 5 सॉल्व केले. पायथन जमलं ना? हा. यू टॉक टू युअर रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी. मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो, मी हे लिहून देतो की हे येईलच. तसं मी नंपायचं सांगतो. जर एखादी कोर डेव्हलपमेंटला गेला ना, किंवा कोर त्यांचा डेटा अनालिसिस पायथॉनवर काम करत असेल ना, तो ऍग्रिगेट फंक्शन्स काय नंपायचे विचारेलच. कारण की दुसरं काय राहतच नाही विचारायला. त्यात सिंपल एक फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे, माहिती ना? फोटोसिंथेसिस काय काहीतरी सांगा, एक सिंपल आहे, A to Z आहे. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय की तू BCD काहीतरी असं विचारणार. ठीक आहे, तुम्ही करून A to Z तेवढंच करून जाणार ना, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही विचारूच शकत नाही तो. तेवढंच आहे. तसंच दिस इज इट फॉर लाईक दिस इज सेम ओव्हर हिअर. इंटरव्ह्यू दिले का नाही कुठे बाहेर? ते वाटतं का बघू रे इथली. म्हणणं मी तुम्हाला जी टेक्निक दिली बघा, त्याच्यातनं तुम्ही करता ना रोज अप्लाय? हा, मग ते तेवढं पॅकेज पण देतात ना. मग जेवढं मोठं इंटरव्ह्यू राऊंड तेवढे ते इंटरेस्टेड, तेवढं जास्त पॅकेज. नंपायवरती मी तुम्हाला जी फाईल पाठवली ना,
तुम्हाला आय एम टेलिंग यू ना, इट्स मोर देन इनफ. मोर देन इनफ. डेटा अनालिस्ट तेवढं तर विचारणारच नाही. ब्रॉडकास्टिंग वगैरे पण नाही विचार, डेटा इंटिग्रिटी पण नाही विचारत. हे ऍट्रिब्यूट्स विचारतील, ऍग्रिगेट फंक्शन्स विचारतील, डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिसेस विचारतील, मेमरी ऑप्टिमायझेशन विचारतील. 4 गोष्ट. डिफरन्स बिटवीन नंपाय, पांडास, सीमॉन, मॅटप्लॉटलिब. ठीक आहे. आणि ईडीए काय? व्हॉट इज ईडीए? ईडीए इज एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण कुठला पण डेटा सायन्सच्या आधी ईडीए करावा लागतो. त्याच्यामध्ये काय काय येतं? नंपाय, पांडास, सीमॉन, मॅटप्लॉटलिब, फीचर इंजिनिअरिंग. ठीक आहे. हे सगळं तुमचं ईडीए मध्ये येतं. तो ईडीए इज नथिंग बट लाईक एक टायटल आहे, त्याच्या अंदर ह्या सगळ्या गोष्टी येतात, ज्याच्यामध्ये आपण एक्सप्लोरेटरी पूर्ण जो डेटा अनालिसिस आहे तो करतो. सो दॅट इज ईडीए. आय होप यू टोल्ड ईडीए. नंपाय आणि पांडाचा डिफरन्स काय सांगितलं तिथं? काल शिकवलं, कालच सांगितलं तुम्हाला. नंपाय काय करतं? अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन. ठीक आहे. 3 डायमेन्शनल अरेज. ठीक आहे. पांडास मध्ये काय होतं? आपण डेटा फिल्टरिंग, सॉर्टिंग, क्लिनिंग, ग्रुपिंग. आता फक्त सिंटॅक्स लक्षात ठेवायचं उद्यापासून बस. ठीक आहे. घेतलं प्रत्येकाने काही ना काही. ठीक आहे. असं द्यायचं attributes. आणि हे आता जर एकदा हा केला ना, तुमचं नंबर डोक्यात बसला असं समजून घ्या. ठीक आहे. फक्त मग प्रॅक्टिस कशी करायची? दिस प्रोजेक्ट टेक सम अनदर प्रोजेक्ट एज वेल प्लस द फाइल गिवन. मोर देन इनफ फॉर नंपाय. उसके अलावा कुछ मत करो. ठीक आहे. हा म्हणजे तुम्हाला कुठे युट्यूब वगैरे बघायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. गिग फॉर गिग्स वरती पण तुम्ही बघू शकता. TW3 स्कूल्स पण आहे. ठीक आहे. आता काय होतं? व्हॉट वी डिड हिअर, वी टूक एम्प्लॉई सॅलरी डेटा इन थाउजंड्स. ओके. 1000 मध्ये होता. 1 डायमेन्शनल अरे मध्ये आपण त्याला स्टोअर केला. ठीक आहे. एक्झिक्युटेड, पहिले पिप इन्स्टॉल वगैरे करावं लागेल. ऑब्जेक्टिव्ह काय? अनालाइज एम्प्लॉई सॅलरीज अँड फाइंड इनसाइट्स युझिंग नंपाय. ठीक आहे. आता तुम्हाला मी फंक्शन शिकवले होते. ठीक आहे. तुम्हाला जर एखादी प्रत्येक स्लाइड नंतर सॉरी प्रत्येक सेल नंतर तुम्हाला सांगायचं की ओके हिअर वी आर डुईंग द कॅल्क्युलेशन ऑफ अनालिसिस ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग, दॅट पर्टिक्युलर थिंग. ठीक आहे. ठीक आहे. त्यासाठी मग तुम्ही स्टार्टिंगला लगेच फंक्शन बनवू शकता. परत परत फक्त फंक्शन कॉल करायचं. तिथे ते नरेटिव्ह खाली येऊन जाईल. पण ते कोणाला किती म्हणजे किती मार्क्स पडले इंग्लिश, हिंदी, मराठीत ते बघितलं होतं ना. सेम तुम्ही करू शकता इथे. कळलं का आपण काय काय कुठे कुठे युज करू? आता फक्त जेवढं आपण शिकलो फक्त बघायचं आहे. खूप सिम्पल वाटेल आता पाहिजे. ठीक आहे. केलं तुम्ही एक सिम्पल. आफ्टर दॅट बेसिक अनालिसिस. आता बघा बेसिक अनालिसिस कशा केला, काय केलं, काय युज केलं. स्टॅटिस्टिकल फंक्शन्स येते. हे कुठले आहेत रे? व्हेरी गुड क्वेश्चन. जर एखादी कोर ज्यांचं डेटा अनालिसिस कोर पायथनवर चालते ना, ते 100% ही गोष्ट विचारते. पण असं मोस्टली नाहीच आहे कोणी करणाराचे. कोर पायथनवरच चालतं. सगळे टूल्स वापरतात, पॉवर BI हे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून. पण एखादी जर सपोज लेटचे जसं आमच्या कंपनी, तुम्ही जर डेटा अनालिस्ट नाहीच आहे, ठीक आहे, बट इफ देयर इज ओपनिंग फॉर डेटा अनालिस्ट, पॉवर BI SQL ते विचारणारच नाही. ठीक आहे. SQL विचारते, पॉवर BI नाही विचारणार. हार्ड कोर पायथन. समजलं का? ठीक आहे. तर आता इथे काय केलं, सगळ्यात पहिले साईज चेक केली. काय टोटल एम्प्लॉईज किती होते. पहिले शेप चेक केलं तर काय आलं रे? करेक्ट. शेप काय सांगतं? डायमेन्शन काय सांगतं? 2 डायमेन्शन. आता ते व्हिज्युअलाइज झालं का 1D कसा, 2D कसा आणि 3D कसा. ठीक आहे. सेकंड थिंग, कोर पायथन फंडामेंटल इंडेक्सिंग अँड स्लायसिंग. काल मी खूप जास्त वेळ एक्सप्लेन केलेलं इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. तुम्ही जर नीट बघितलं कशी करतात इंडेक्सिंग स्लायसिंग. कसं सेम जसं आपण करतो. इंडेक्सिंग पायथन मध्ये कुठून सुरू होते? 0 पासून. एव्हरी अदर पर्सन गेट्स कन्फ्युज्ड इन मॅट्रिक्स. ते काय करतात? ओके 3,2 1 ती रो बघेल, 2 ती रो बघेल, बट स्टार्ट फ्रॉम 0. समजलं? नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बघितला असो. ते नाही करत. ठीक आहे. मग याच्यात आपण काय करतो? मिनिमम सॅलरी, ठीक आहे, मॅक्सिमम सॅलरी, मीन
ठीक आहे. आय होप दिस स्टॅटिस्टिकल फंक्शन्स तुम्हाला येतात. व्हॉट इज मीन? टोटल नंबर व्हॉट इज मीन? हे कमॉन यार, 11, 12 इट्स फॉर एव्हरीवन, नॉट ओनली सायन्स स्टुडंट्स. मागे मीन काय तुम्ही? हा हा मोठ्याने ऍव्हरेज बोललास तुम्ही काय म्हणतो? ते कुठे काम येतं आपण हे पांडास मध्ये शिकू. खूप काम येतं बरं का मीन, मिडियन आणि मोड. ते पांडास वरती मॅक्झिमम क्वेश्चन त्याच्यावर विचारतात, दुसरं काही विचारूच शकत नाही. मीन, मिडियन, मोड स्टॅटिस्टिक्स मध्ये येतं हे, करेक्ट? व्हॉट इज मीन? बोलो. सम ऑफ ऑब्झर्वेशन आपण टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मराठीत काय म्हणतात त्याला? ऍव्हरेजला हा काय? अरे राजा, मराठीत मीनला काहीतरी म्हणत असतील ना, मीनच म्हणतात का? नाही नाही सरासरी. ऍव्हरेजला मराठी तो मेरा भी नहीं था सब्जेक्ट, लेकिन ए थांबा. मध्य संख्याकीमध्ये ला मराठीमध्ये माध्य म्हणतात. ओके. अरे वा, क्युरिओसिटी झाली का? पण मग मीडियनला काय म्हणतात? मध्यम मग याला जर मध्य मग मोड. 3 ती चांगली असते ना क्युरिओसिटी. नाही, पायथन मध्ये पण when I was learning, I was to get multiple questions. लगेच जाऊन गुगल करा, हे असं आहे. ठीक आहे. इथे काय केलं? बेसिक अनालिसिस. कोणी कुठला डेटा घेतला का? कुछ भी लो, अरे मन से लो, लेकिन ऐसा रिलेवेंट लो कुछ जिसके ऊपर हम एनालिसिस कर सकते हैं. जैसे मैंने सैलरीज के ऊपर किया, आप कार वैल्यूज के ऊपर करो, कार प्राइसेस के ऊपर करो, नहीं तो छोड़ो एम्प्लॉयज के ऊपर ही करो, बट करो. अरे मी करून घेते, तुम्हाला घरी दिलं पाहिजे, मी इथे करून घेतोय. मॅडम आप लिख लो ना, लिहिता है का? मागे संदीप, लिहितोयस का? समजताय का? सगळ्यात पहिले काय केलं? सॅलरी साईज, त्यानंतर मिनिमम सॅलरी, त्यानंतर मॅक्सिमम सॅलरी, नंतर मग मीन. व्हॉट इज मीन? जेवढे पण नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन प्लस अपॉन टोटल नंबर तेवढे पण होते. ठीक आहे. मीन आपण जेव्हा पण नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड डेटा असतो आणि त्याच्यामध्ये नल व्हॅल्यूज असतात, त्याला रिप्लेस करण्यासाठी आपण मीन वापरतो. ठीक आहे. when there are heavy outliers, at that point in time we use median to replace values, and when we have categorical values, let's say ha, at that time we use mode. इंटरव्ह्यू क्वेश्चन होईल 50 वरती गॅरंटी विचारते. त्याच्या व्यतिरिक्त काय विचारण्यासारखं आहेच नाही. म्हणजे पांडास मध्ये आहे, बट या टॉपिकला हँडलिंग नल अँड मिसिंग व्हॅल्यूज. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन नल अँड मिसिंग व्हॅल्यू? Missing value is something which is not recorded, and null value is like
रेकॉर्ड पण फॉर्मॅटेड असते, सॉरी अनफॉर्मॅटेड, चांगल्या फॉर्मॅटमध्ये येत नाही. काय केलं, दिस इज बेसिक अनालिसिस. अँड आफ्टर दॅट चलो मिनिमम सॅलरी ऑफ द एम्प्लॉय इज 50,000, द मॅक्सिमम सॅलरी. असेच तुमचं अनालिसिस बनत जाईल बरं का. मग याच्यावर तुम्ही सांगा, प्रत्येक लाईनवर तुम्ही बरेच इन्साइट्स काढू शकता. मिनिमम सॅलरी 50,000 आहे म्हणजे इट इज अ गुड कंपनी. मॅक्सिमम इज 2 लाख. आता तुमच्याकडे 4 वेगळ्या वेगळ्या कंपनीज आल्या, त्याच्यानंतर तुम्ही अनालिसिस करू शकता का नीट? 4 वेगळ्या वेगळ्या कंपनीजचा डेटा आला, असंच करतो ना आपण, याची सॅलरी ऍव्हरेज एवढी आहे, त्याची एवढी आहे. आता हे आपण जे तुम्ही गुगलवर बघत होता त्याचा बॅकएंड तर हे बघतोय आपण. तुमच्याकडे 4 वेगवेगळ्या कंपनीजची सॅलरी अमाऊंट आहे, त्यावरनं तुम्ही किती इन्साइट्स काढू शकाल. ठीक आहे, मीडियन काढलं. आता व्हॉट इज मीडियन? तुमचा डेटा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावून जी मिडल मोस्ट व्हॅल्यू येते ना, दॅट इज युअर मीडियन. कोणाला असा प्रश्न का पडत नाही रे की सर वापरतो कुठं आपण? असो, मीडियन. ठीक आहे, जर इव्हन नंबर असले तर एक फॉर्म्युला लागतो मीडियन काढायला. अरे इव्हन असले तर मग मीडियन येईल का? 4 नंबर आहेत, 2.5 2.5 येतं ना. पाच आहे तर एक 3 लाईक मधला एक घेऊ शकतो, फर्स्ट 2 4 5. हे ऑड झालं. मग जेव्हा तुमचे डिस्ट्रीब्युशन ऑड आहे त्यावेळेस मिडल मोस्ट लगेच निघू शकतो. बट ज्यावेळेस तुमचे डिस्ट्रीब्युशन इव्हन आहे त्यावेळेस हा फॉर्म्युला लागतो त्याच्यासाठी, विसरून गेलो आपण. मॅथ्स मध्ये लागतो, इथे होऊन जातो, तो लागून जातो. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी. एक सेकंड. इव्हन नंबर फॉर्म्युला एन प्लस, हे कधीतरी बघितलं असेल तुम्ही स्कूलमध्ये. हा हा, म्हणजे तुझं पायथन करून टाक, नंपाय करून टाकतं. माझ्याकडे हे नाही आहे म्हणून दाखवलं असतं. ठीक आहे, तर मिडल सॅलरी हेल्प्स यू टू अवॉइड एक्स्ट्रीम व्हॅल्यू बायसेस. ठीक आहे, मीडियन आपण कधी घेतो? जेव्हा तुमच्या डेटामध्ये, ठीक आहे, व्हेनेवर, ऐका लक्ष द्या, तुम्ही जर डेटा अनालिटिक्स मधला मेजर प्रॉब्लेम बघितला तर इट्स ऑफ नल व्हॅल्यूज. बेसिक तुमच्या डेटामध्ये खूप नल अँड मिसिंग व्हॅल्यूज येतात. तुम्हाला ते रिप्लेस करावं लागतात, भरावं लागतील ना त्या व्हॅल्यूज, कशाने ना कशाने. तसंच थोडे पाठवणार तुम्ही पुढे प्री प्रोसेसिंगला. ठीक आहे, तर तो भरणार कसं आहे? तर आपण ते मीन मीडियन मोडने भरतो. म्हणजे सपोज ही कॉलम आहे एजची. ठीक आहे, एजची एक कॉलम आहे. एजच्या कॉलम मध्ये आता एज मला एक सांगा, किती असेल रे जास्तीत जास्त एज किती असू शकते? आपण एक एम्प्लॉईची एज पकडू, इट वुड बी बिटवीन 24 23 टू 60. ठीक आहे, एक तुम्ही नॉर्मल आहे. ठीक आहे, मग आता त्याच्यामध्ये अशी काही एम्प्लॉईज आहे त्यांची जी एज आहे ती रेकॉर्ड नाही आली, मिसिंग आली, आपल्याला ती भरायची आहे. कशी भरणार? तर ती मीनने भरणार. सगळ्यांचं मीन घेऊ, जो मीन येईल तो मीन जिथे तिथे मिसिंग झाले तिकडे भरून जातो. आता हे तुम्हाला भरावं नाही लागत, ते पॅटर्न करून टाकते, एका लाईन मध्ये होऊन जातं. फक्त क्वेश्चन काय विचारतात की हाऊ डू यू हँडल मिसिंग ऑर नल व्हॅल्यूज इन पायथन. ठीक आहे, इट इज डन विथ द हेल्प ऑफ पांडास. ठीक आहे, पांडास आपण उद्यापासून सुरू करू, फ्रेश, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, आता हे जे तुम्ही करताय ना, हे तुम्हाला किती लाईन लागताय? 4 ते 5. एका लाईन मध्ये होईल, 2 लाईन. डीएफ डॉट डिस्क्राईब झालं, हे सगळं निघून येतं. मीन मीडियन मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, सगळं तुम्हाला बोललो होतं. आता छोटं 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 कोड आपल्याला एकदम कमी कमी करत जायचं. दॅट्स इट. ठीक आहे, मीन करतो. मग आपण मीडियन कधी वापरतो रे? आता सॅलरीज वरती जाऊ.
एम्प्लॉईची जी सॅलरीज आहे त्या जो नुकताच लागलाय त्याची सॅलरी आहे 12,000, 20,000, 22,000. ठीक आहे. काहीची सॅलरी आहे डायरेक्ट 3 लाख, 5 लाख, 6 लाख. त्यावेळेस काय होतं ते नल व्हॅल्यूज आपण मीननी नाही फ्री करू शकत. का बरं? बिकॉज डिस्ट्रीब्युशन खूप मोठे आहेत. म्हणजे सपोज असं पकडा, एकाचं डिस्ट्रीब्युशन आपल्या क्लासमध्ये तुम्हाला मार्क्स पडले सगळ्यांना 20 आउट ऑफ 15, 16, 18, 19, सॉरी नॉट 20 आउट ऑफ, सगळ्यांकडे आता पैसे, ठीक आहे, 500, 1000 असे. असं आहे का संदीपकडे 2 कोटी रुपये? अरे नीट एक्झाम्पल घ्या. ठीक आहे. नंतर मग बघितलं माझ्याकडे 500 रुपये. ह्या ठिकाणी आपण मीन नाही घेऊ शकत. समजताय का? यावेळेस आपल्याला काय घ्यावा लागतो? मीडियन. बार्गेनिंग केली का? एफसी रोडला केली असेल कधी? बार्गेनिंग केली असेल ना. तो 1000 म्हणतो आपण. सो एकटा असलो तर आपण, जर कोणी आई वगैरे असलं तर मग 200. तो 1000, 200. मग आपण काय करतो? तुझं नाही, माझं नाही, मधल्यात 500 मध्ये देऊन टाक. करतो ना. सेम थिंग इथे होते मीडियन मध्ये. ठीक आहे. जेव्हा पण मग आता तेवढं डोकं पाहिजे की कुठे मीन वापरायचं, कुठे मीडियन वापरायचं. तुम्हाला त्या एक्झाम्पलने समजलं का? त्यासाठी मग आपण पहिले डेटाला एक्सप्लोर करतो. एक्सप्लोरिंग युअर डेटा, अंडरस्टँडिंग युअर डेटा. डेटा अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेतो आपण. मेटा डेटा काय आहे, बरंच काय शिकायचंय. मग आता मोड. मोड कधी वापरतो? सपोज सगळ्यांकडे आता बाईक्स आहेत. ठीक आहे. स्कूटी पकडू. ऍक्टिवा. ठीक आहे. स्प्लेंडर, ऍक्टिवा, ज्युपिटर, ऍक्टिवा. काय रिपीट होतं रे जास्त? ऍक्टिवा. मग नल व्हॅल्यू मध्ये काय फील होणार? समजे? झालं का क्लिअर? हेच तुम्हाला पांडस मध्ये दुसरं काही विचारणार नाही. असे तुम्ही नल व्हॅल्यूज हँडल करता. कोणाला सांगताच येत नाही आन्सर. तर काय सांगतं सर, नल व्हॅल्यूज काय नाही आपण रिप्लेस करू. अरे पण कशाने? विल रिप्लेस बाय मीन, मीडियन, मोड. अरे पण कुठे मीन वापरणार, कुठे मीडियन वापरणार, कुठे मोड वापरणार? किंवा काही तर अजून एक विल ड्रॉप दॅट नल व्हॅल्यूज, असं होतं. आता जर तुम्हाला डेटा सेट्स घ्यायचे असतील तर कॅगल एक आहे. सेकंड आहे डेटा डॉट जीओबी डॉट. सांगितलं होतं का तुम्हाला? ठीक आहे. याच्यावरनं तुम्हाला चांगला डेटा मिळेल. कमी असतो बट दिस इज गुड. असो. पुढे त्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन. व्हॉट इज स्टँडर्ड डेव्हिएशन? मराठीत काय म्हणतात? स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतं? व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन. व्हेरियन्सची साईन अशी असते. एम नसतो. उलटा असा, उलटा 9, आडवा 9. आडवा का उलटा आहे? आडवा 9 असतो रे. Still worthy. आणि व्हेरियन्स याचा स्क्वेअर रूट. माहिती पाहिजे स्टॅटिस्टिक्स म्हणजे. नाही वाचली काल कोणी त्याच्यात? कोणी कष्ट नाही घेतले बघायचे की काय स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. हाय स्टँडर्ड म्हणजे ते किती व्हॅरी करताय मीन पासून तुमच्या. ठीक आहे. हाय स्टँडर्ड डेव्हिएशन मीन सॅलरीज व्हॅरी वाईडली. व्हॅरी खूप करतायत सॅलरीज. असं नाही की व्हॅरी कसं बोलू, 2 कोटी, 500 असे व्हॅरी. एक प्रॉपर एक त्याला हे नाहीये. हे डिस्ट्रीब्युशन झालं. ठीक आहे. देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन.
प्रॉबिलिटी माहिती का? नंबर ऑफ पॉसिबिलिटीज अपॉन टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. नाही, टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज अपॉन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. प्रोबॅबिलिटी माहिती का? अ कॉइन इज टॉस. तेरा पत्तेचा होता स्कूलमध्ये. हा, किती नंबर ऑफ आउटकम्स येतात. हे ऍक्च्युली डेटा सायन्सला लागतं, नॉट फॉर यू गाईज. हायपोथेसिस टेस्टिंग आठवतं का? एक कॉइन जर टॉस केला तर पॉसिबल आउटकम्स किती आहे? किती आहे? आउटकम्स किती पॉसिबल एक कॉइन टॉस केला तर? एक कॉइन टॉस केलं तर 4 कसं काय येणार? 2 येईल ना, हेड आणि टेल. दोन केले तर तेवढे येते. व्हॉट इज द पॉसिबिलिटी ऑफ कमिंग हेड्स टेल्स डेटा सायन्स मध्ये? झालं काय? करून बघितलं का? तोच एक करताना दिसतोय मला फक्त. मागे करताय का तुम्ही? हे कसं रे, माग कोडने लिहिलं बरं का मी. मार्कडाऊन लँग्वेज सांगितली होती मी. व्हॉट्सअप मध्ये ती यूज केली असेल कधी हायलाइट करायला काही मेसेज? नाही. मार्कडाऊन मध्ये हा, ट्रिपल हॅश हॅशने टायटल येतो. स्लॅश दिली तर एक पॉइंट येतो. डबल स्टार दिले तर इटॅलिक्स येतात. आता थोडं हे शिकत रे. चीट शीट इथे आहे, बघून घ्या. हे बघा, लक्ष द्या. हेडिंग, डबल हेडिंग, ट्रिपल हेडिंग विचारत नाही कधी, बट तुम्ही प्रोजेक्ट करताना तुम्हाला काम येईल. बोल्ड टेक्स्ट तुम्हाला एक स्टार येते, इटॅलिक्स मध्ये येतं. हे आहे टेबल असा. ठीक आहे. बाय द वे, गिटअप वरनं समजलं, तुम्ही डेटा सेट गिटअप वरनं पण घेऊ शकता बरं का. काही लोकांनी प्रोजेक्ट करून ठेवले, डेटा सेट पण टाकतात, पण त्यांचे कोड्स पण असतात दिले. हा, कधी तुम्हाला बघायचं असेल, मी तर तुम्हाला कोड सहित डेटा सहितच कोड देणार, सेम ॲज गिटअप. बट अजून कोणाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोणी तुम्हाला वाटत नाही ते करेल, बट ऑप्शन देतोय तुम्हाला खूप सारे, की इथे पण तुम्ही बघू शकता. कुठून तर करा, असं नाही तर कुठून तरी करा. असो, ठीक आहे. ऑनलाईन सेम फॉर यू गाईज. मुव्हिंग अहेड. फिल्टरिंग एम्प्लॉईज विथ सॅलरीज. कसं करतोय फिल्टर? फिल्टरसाठी काय वापरलं? कुठलं ऑपरेटर आहे? लेकिन इथे गरज नाही पडली आपल्याला. एक सिंपल, आपण जितना सिंपल रखो ना उतना आगे जाओगे, मैं तो कह रहा हूँ. ठीक आहे. म्हणजे आपण कोर्स तर आहेच, बट किती सिंपल वे मध्ये तुम्ही करू शकता. अजून 1000च्या पुढे 1,00,000च्या पुढे जी सॅलरी ते लोक पाहिजे मला. फिल्टरिंग केलं ना आपण, कसं करणार? कंपॅरिझन ऑपरेटर विच इज ग्रेटर दॅन हे, तेवढे मला तो प्रिंट कर. हे सगळं आता आपण शिकलोय बरं का पायथन मध्ये. हाय सॅलरी कसा व्हेरिएबल तोच का घेतला, नंतर हे स्क्वेअर ब्रॅकेट काच दिल्या, बिकॉज आपण हाय सॅलरीज मध्ये काम करतोय. तेव्हा मग कुठल्या ब्रॅकेट्स येतील? हे येतील का? राऊंड नाही, त्याला सिम्पल पॅरेंथेसिस असं म्हणतात बरं का. राऊंड पण नाही. म्हणजे हे का सांगतोय, तुम्ही जेव्हा मीटिंग मध्ये असं कधी किंवा काय कोणी एक्सप्लेन करतं ना, ठीक आहे, गेस्ट लेक्चर्सला वगैरे, ते सिम्पल पॅरेंथेसिस बोलतात टेक्निकल, ते कन्फ्युज होऊन जातं. इथे काय केलं, वी फाउंड एम्प्लॉईज अर्निंग मोर दॅन 100K. ठीक आहे. आता हा तुम्हाला तसंच मिळणार आहे. ही फाईल नाही पाठवणार मी. कसे डोळ्यांचे सगळे त्याचे बघायला लागले मला. ही फाईल नाही पाठवणार आहे. ठीक आहे. तर करायचं काय माहितीये का, हे तुम्हालाच एक करून बघायचंय. हाच करा, पण लिंक्डइनला टाका. प्रत्येक मॉड्यूल करून प्रत्येकाचा एक प्रोजेक्ट करू. प्रोजेक्ट बेस्डच शिकू, म्हणजे कळेल. काल नंपाय केलं, आज प्रोजेक्ट. पांडाच करू, प्रोजेक्ट. C1 मॅटप्लॉटलिब डेटा व्हिज्युअलायझेशन प्रोजेक्ट.
श्री हेलो हेलो काल संदीप होता ना, मीटिंग लीव नव्हती केली. काल मीटिंग लीव नव्हती केली ना लास्टला, का नाही? असो, ठीक आहे. सॅलरी ग्रोथ ओव्हर द इयर्स. काय नाही, सिम्पल मॅथ्स लावलंय आपण, सिम्पल. बाय द वे याच्याने काय करतोय, स्क्वेअर करतोय आपण, बरोबर का? आणि एक फायनल रिपोर्ट मग आला खाली. समजलं? प्रत्येकाचा वेगळा वेगळा पाहिजे बरं का. असं केलं तरच नंबर डोक्यात जाईल. मग तुम्ही थोडं स्टँड आउट परफॉर्मन्स जे म्हणतो हे अशानेच होतात. राईट इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हॉट. सो इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हॉट यू स्टडी. ठीक आहे. तुमचं सगळं झालंय का माधुरी? सगळं झालंय का? आय मीन सगळे मॉड्यूल झाले का? तुमचं काय राहिलंय? मग दिवसभर मग पॉवर बी करायचं. व्हिडिओज तर आहेच ना पडले. किती लोकांचं सगळं झालं रे इथे? सर्व झालं. 1 2 3 4 5. मग आपल्या करतोयस की नाही? मग रिवर्ट आला का? एक समस्या है कुछ ना कुछ. आपके भी नहीं हुए सब? कौन सा? तुम्ही किती वेळ अप्लाय करता दिवसात माधुरी? असंच करत राहता कधी वेळ? तरी ऍव्हरेज असेल ना काही दिवसात ना? तिथे झालं पाहिजे. फुल टाइम करून घेतात बरं का एकदा इथं. कुठे भेटलं होतं तुम्हाला? मला माहिती, मी कधी अप्लाय केलं कॉलेजचा टेक्निकल टेस्ट. आणि then the final report. ठीक आहे. हा असा प्रोजेक्ट पाहिजे आणि असा प्रत्येकाने फक्त नंपाय, बाकी पांडास वगैरे कोणीच वापरू नका, काहीच करू नका. पांडास जेव्हा शिकू तेव्हा दिल खोल के पांडास यूज करू. स्टेप बाय स्टेप जाऊ, नाही तर सगळं कन्फ्युजन होईल. याच तुम्हाला पांडासची फाईल पाठवून ठेवतो. हिने पाठवलं. काय करायचं बघ. हा हा, अरे जो हमने एनालिसिस किया उससे क्या फायदा होगा और किसको होगा, कैसे होगा.
क्या एनालिसिस हेल्प HR एंड फाइनेंस टीम्स, करेक्ट, आइडेंटिफाई सैलरी गैप्स एंड इम्प्रूव कंपनसेशन पॉलिसीज, ठीक है, प्लान फॉर फ्यूचर सैलरी इंक्रीमेंट्स, कंपेयर इंडस्ट्री ट्रेंड्स एंड एंश्योर एम्प्लॉय satisfaction. NumPy is a powerful data analysis in various real-world applications like stock markets, weather monitoring, healthcare, commerce and employee management. अब ये ऐसा आपको चाहिए. मूवी बघतो इसका रे. सर बघतात तिकडनं. ठीक आहे. तर हे असं. ठीक आहे. आज पांडासची फाईल पाठवतो. प्लस व्हॉट यू हॅव टू डू फॉर टुडे इज रिव्हिजन ऑफ NumPy. ठीक आहे. जी फाईल दिली आहे. प्लस मेक युअर ओन प्रोजेक्ट विथ द हेल्प ऑफ दॅट फाईल. सेकंड थर्ड थिंग, पांडास का थोडं देख के आओ. काय 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 करताय. दुसरीकडे कुठंच बघू नका. जेवढी फाईल देतो तेवढी बघा. पूर्ण फाईल आहे ती. त्याच्या व्यतिरिक्त पांडास मध्ये आहेच नाही काही फॉर डेटा अनालिसिस. ठीक आहे. समजलं का भागे आकाश? आलाय का? गुड. पवन, तुम्हाला दोघे, तुम्ही थिएटर समजलं का? हो, एक सेम गोष्ट तिथे पण निघते. नाही ना, पण पूर्ण प्रोजेक्ट काढा ना. अजून तुम्ही काय काय, अरे फाईल मध्ये बघून काय करू शकता. तुम्हाला वाटलं याची याचं हे बघा, स्पेस बघा किती ऑप्टिमाइज, किती वापरताय तुम्ही. तुम्हाला असं वाटतंय स्पेस कमी करायची, कमी करू बघा स्पेस. मेमरी स्पेस कमी करू. ते आता बघा तुम्ही. मला देऊन मला काय भेटणार आहे मला देऊन. नोट सबमिट इट टू मी. डू इट फॉर युअर सेल्फ, नॉट फॉर मी. ठीक आहे. तुमचं बघेल मी उद्या. बाकी कोणाचा ना बघू. ठीक है. उद्या NumPyचं हाँ कुछ भी लो ना. जिसको और करना है आगे त्यांनी 2 डायमेन्शन्स मध्ये डेटा घेऊन बघा. लायब्ररी जी आहे ना प्रत्येक वेळेस इम्पोर्ट करावी. नाही, एकदा इम्पोर्ट केले तर पुरेसे आहे. हा, तुम्ही जेव्हा काल पण मी बोललो कर्नल याच्यामध्ये पांडाच करा. हा हा हा. इनपुट आहे का असंच केलं. बट राईट नाव वी आर नॉट इम्पोर्टिंग एनिथिंग. वी हॅव टू यूज द स्टॅटिक डेटा. चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, ते जर तुम्ही एका कर्नलवर इन्स्टॉल केलं सगळ्याला, मग दुसऱ्या कर्नलवरती गेला तर होणार नाही. हा, सेम यूज करा. ज्यामध्ये तुम्ही पायथन शिकले त्याच मध्ये कर्नल यूज करा. कधी कधी ते कर्नल म्हणतं की युअर कर्नल पॅकेजेस डझंट सपोर्ट दिस, ते इन्स्टॉल म्हणायचे लेटेस्ट कर्नल पॅकेज. त्याने होऊन जातं. तेच कर्नल वापरा. माझे वेगळे वेगळे आहेत जरा. डीप लर्निंग फ्रेमवर्कचे वेगळे आहेत, मशीन लर्निंगचे वेगळे आहेत, जेएनआयचे वेगळे आहेत. जेएनआयचं डीप लर्निंग मध्येच आहे. तो असे माझे वेगळे. माझे व्हर्च्युअलचा एक आहे. तुम्हाला एक प्रोजेक्ट तुम्हाला दाखवलं होतं की मी प्रोजेक्ट व्हर्च्युअल AI दाखवेल तुम्हाला. मला जर नेक्स्ट स्लाइडला जायचं असेल ना तर इकडनं करतो ना आपण. फक्त असं करेल. गो टू नेक्स्ट स्लाइड. साधं इफ एल्स स्टेटमेंट लावून वापरलं. हा, म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेत बट कोर बॉडी बघितली ना इफ एल्स स्टेटमेंट दाखवेल मी तो कोड तुम्हाला कधी. बराच वेळ ओपन झालाय डेटा सायन्सच्या मुलांना शिकवता. असो, ठीक आहे. समजलं आजचा टास्क. पांडास समजलं, सॉरी NumPy समजलं. ठीक आहे. एवढं आहे. ती फाईल पूर्ण रीड करा. कोणाला जर वाटत असेल तर अजून युट्यूब वरती अजून व्हिडिओज आहेत, तुम्ही ते पण रेफर करू शकता. बट 4 वेगळ्या ठिकाणी गेलं ना एकाकडे लक्ष राहणार नाही. म्हणून तुम्हाला एक प्रॉपर दिली. ज्याला पुढे डेटा सायन्स पण करायचं तो ती फाईल बघू शकतो. समजस तुला? हा, ठीक आहे. उद्या प्रोजेक्ट करा. उद्या पण पांडास. उद्या हे मी विचारणार नाही. ठीक आहे. तसंच पांडास बघू किती होतंय. मग त्यानंतर स्टार्ट विथ द प्रोजेक्ट. खूप सिम्पल आहे. हा, फक्त पांडास मध्ये हे आणा बरं का, तुमच्या लॅपटॉप्स घेऊन या. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही स्वतः बघा. कारण सिंटॅक्स खूप वेगळे वेगळे. याचे सिम्पल आहेत, त्याचे वेगळे आहेत. ठीक आहे. एकदा डोक्यात बसलं ना सिंटॅक्स फ्लो चार्ट की सगळं समजेल. कोणाकडे लॅपटॉप नाही असं आहे का कोणी?
आहे का लॅपटॉप? सगळ्यांकडे आहे ना? सो टुमॉरो ट्राय टू गेट युअर लॅपटॉप फ्रॉम टुमॉरो. ठीक आहे. ओके देन येस, थँक्यू. यू कॅन स्टार्ट रायटिंग युअर अटेंडन्स. सारखं एम्प्लॉईजच नका घेऊ बरं का, दुसरं काहीतरी घेऊन बघा. गुगल वरती आयडियाज घ्या. पण मग तो पूर्ण डेटा फ्रेम येईल ती. इम्पॉर्टंट डेटा नाही रे, इम्पॉर्टंट तुमचं हे तुम्ही अनालिसिस कसं करताय, इसलिए तो किया है. ही व्हिडिओ थोडी लेट अपलोड होईल. याच्यात मी जे याचं सांगितलं ना तुम्हाला, ते वारंवार ऐकत राहा, डोक्यात बसून जाईल. त्याच्यावरती दुसरं काय विचारत. फिल्टरिंग विचारता, बट हार्डकोर, very hardcore is on duplicates and null values and outlier.